उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खर्गे आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुम्ही विधानसभेमध्ये बरेच प्रश्न विचारले, विविध विषयावरती प्रश्न विचारले गेले. त्यावरती सरकारची काय भूमिका होती, नेमकी त्यांनी काय उत्तर दिलं? जय महाराष्ट्र. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षाचा आमदार त्या ठिकाणी आहे. माझ्या मतदारांनी ज्या भूमिकेसाठी मला मॅन्डेट दिला त्या सगळे प्रश्न घेऊन मी विधानमंडळामध्ये मांडले. त्यामध्ये मुख्यत्वे स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो मी मांडला, त्याला यश आलेलं आहे. त्याचबरोबर गेल्या 2 ते 3 अधिवेशनामध्ये मी शेतरस्ते पाणंद रस्त्याच्या बद्दल पोटतिडकीने बोलतोय, त्याची सुद्धा दखल शासनाला घ्यावी लागली आणि त्यांना शेतकरी बळीराजा योजना आणावी लागली. यावेळी सुद्धा मी तो जो काही निधी आहे तो कमी आहे आणि त्याचं जे वितरण आहे ते भेदभावपूर्ण होतं. तो भेदभाव काढावा, निधी समान द्यावा आणि आउटले वाढवावा. कारण या 2.5 कोटी आणि 5 कोटी मध्ये काही कोणाचं होत नाही. निधीच मुळात वाढवला पाहिजे. जर तुम्ही काही करणार असाल तर निधी वाढवून द्या, अशा प्रकारची मागणी माननीय मंत्री बावनकुळे साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली. त्याचबरोबर सगळ्या विरोधी पक्षातल्या सर्व आमदारांचे सह्या घेऊन एक निवेदन एकत्रित मी स्वतः तयार केलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे अनेक विषय, जसं शेतकरी कर्जमाफीचा विषय असेल, त्याचबरोबर वैनगंगा नळगंगा नदीचा जो काही जोड प्रकल्प आपल्या भागात आणण्याचा विषय असेल, त्यानंतर बुलेट ट्रेनचा विषय आहे, नागपूर मुंबईला जोडण्याचा विषय असेल, सिंदखेड राजा, लोणार, शिरपूर, त्याच्यानंतर पोहरादेवी वगैरे या भागांना सुद्धा कनेक्ट करणारा रेल्वे लाईन सुद्धा जोडण्याची मी मागणी केली आहे. वैधानिक विकास मंडळाची स्थापनेसंदर्भात मागणी केलेली आहे. टीईटी असेल, नीट पेपर फुटीच्या संदर्भातही शासनावरती कठोर ताशेरे मारून त्याची समिती नियुक्त करण्याचं हे केलेलं आहे. बेरोजगारांच्या प्रश्नावर सुद्धा आवाज उठवलेला आहे. अशा विविध प्रश्नावरती धुवाधार मी या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि सरकारला दखल घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. तुम्ही एक महत्वाचं त्यामध्ये उपक्रमाची मागणी केलेली आहे. त्यामध्ये एक घर, एक कुटुंब आणि एक नोकरी ही संकल्पना तुम्ही मांडली. ती संकल्पना कशा पद्धतीची आहे, सरकार त्यामध्ये किती दखल? असं आहे बघा, महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 लाख सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या आहे. सगळ्या युवकांनी शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण घ्या युवकांनी शिक्षण घेतलं. त्यांच्या आई बाबांनी त्यांना शिकवलं, त्यांनी शिक्षण घेतलं. पण शिक्षण घेऊन त्यांना जी नोकऱ्या मिळण्याची जी काही आवश्यकता असते ती नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. आणि म्हणून हा जो युवक आहे, तरुण वर्ग आहे, ते खरं तर महाराष्ट्राचं, आपल्या सगळ्या कुटुंबाचं, समाजाचं ते भवितव्य आहे. परंतु हा सगळा सुशिक्षित जो वर्ग आहे, जो बेरोजगार झालेला आहे, आज तो निराशेच्या गर्तेत सापडलेला आहे. याच्याही पलीकडे मी असं सांगू शकतो की अनेक युवक आणि युवतींचं लग्न सुद्धा नोकरी केव्हा मिळते या चिंतेपायी होईन असं झालेलं आहे. आणि म्हणून एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. मुलं प्रयत्न करतायत परंतु नोकऱ्या मिळत नाही. आणि म्हणून याच्यावर एक रामबाण इलाज असा केला पाहिजे की एका कुटुंबामध्ये किमान एक नोकरी दिली पाहिजे. म्हणून एक कुटुंब एक नोकरी हे धोरण जे आहे ते सरकारने राबवावं. त्याच्यामध्ये सरकारी असेल, निमशासकीय असेल, संलग्नित कुठल्या तरी संस्थेमध्ये असेल, पण किमान वेतन हक्क कायद्याच्या प्रमाणे एक नोकरी तरी एका कुटुंबामध्ये देण्याची गरज आहे. हे धोरण जाहीर करावं. अन्यथा जर तुम्ही नाही केलं तर आम्ही 3 वर्षानंतर येणाऱ्या सरकारमध्ये हे धोरण राबवू, अशा प्रकारची भूमिका आम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पटलावर मांडलेली आहे. आणि ठीक आहे, सरकार बघू आता, जर हे धोरण त्यांनी स्वीकारलं तर ठीक आहे, नाहीतर आमचं जे सरकार आहे ते निश्चितपणानं यावरती भूमिका घेईल आणि इलेक्शनला जाताना हा मुद्दा आम्ही आमच्या निवडणूक अजेंड्यामध्ये ठेवणार आहोत. याला जोडून एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की शिक्षण घ्या आणि नोकऱ्या महत्वाच्या गरजेचं आहे. ज्या लोकांना नोकऱ्या लागतात त्या लोकांना ज्या विविध कंपन्यांमध्ये निमशासकीयमध्ये काम करत असताना त्यांना टॉर्चर करून त्यांना आत्महत्येस भाग पाडत आहे. अशीच एक विराज प्रोफाईल नावाची कंपनी जी पालघर जिल्ह्यात आहे, तिथे एका इंजिनियरने, प्रदीप जाधवच्या, त्यांनी आत्महत्या केली आहे. तुम्ही तो आवाज उठवला होता, त्याला काय प्रत्युत्तर मिळालं सरकारकडे? नाही, ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली की माझ्या बुलढाणा जिल्ह्यातले प्रदीप जाधव आहेत, ते विराज प्रोफाईल या कंपनीमध्ये वसईमध्ये काम करत होते. आणि तिथे अतिशय इंजिनियर, अतिशय होतकरू आणि हुशार इंजिनियर ते होते. आणि त्यांना इतर सुद्धा जिंदालमध्ये ऑफर होती. ते अतिशय कार्यक्षम आणि इफेक्टिव्ह माणूस होता आणि त्यांच्या कुवतीनुसार त्यांना संध्या पण होत्या. परंतु त्यांनी जाऊ नये म्हणून याच विराजच्या मंडळींनी त्यांना आग्रह केला आणि त्यांना तिथे राहण्यास भाग पाडलं. तुम्हाला प्रमोशन देऊ वगैरे सांगितलं. त्यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि ते त्यांच्या विनंतीला मान देऊन थांबले. परंतु जेव्हा ते थांबले, त्यांना प्रमोशन दिलं, त्यानंतर
तू प्रमोशनची खूप घाई करत होता, तुला खूप जास्त नॉलेज आलंय का, तुला कधीपासून ही सगळं कळू लागलंय, अशा प्रकारचं टॉर्चरिंग करू लागले. आणि त्या टॉर्चरिंगमुळं त्यांचं जिणं त्यांनी त्या ठिकाणी नकोसं केलं आणि कंटाळून मग त्यांनी त्या एके दिवशी तिथे आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करताना त्यांनी मिस्टर कोचर, जे विराज प्रोफाईलचे जे मालक आहेत, आणि मला वाटतं गर्क नावाचे एक व्यक्ती आहेत, म्हणजे कोचर आणि गर्क या दोघांच्या नावं त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत. मला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा विधानसभेमध्ये हा आवाज उठवला आणि त्यांच्यावरती कारवाई करा, अॅट्रॉसिटी अंतर्गत जी मागणी त्यांच्या कुटुंबियानं केली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करा. तो गुन्हा त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु मला असं वाटतं की गर्ग आणि तो कोचर याला अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक का झालेली नाही याच्याबद्दलची माहिती घेतो आणि कसं होत नाही ते मी पाहतो. तर पुन्हा 18 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे नागपूरला येत आहे रामरक्षा आंदोलन करण्यासाठी. कशी भूमिका राहणार आणि कशा पद्धतीचं आंदोलन राहणार? आमचं असं मत आहे की भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये येण्यासाठी, सत्तेमध्ये येण्यासाठी जर कोणाचा वापर केला असेल, गैरवापर केला असेल, तो आहे प्रभू श्रीरामचंद्र यांचा. प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन यांनी सुरुवातीपासून म्हणजे विटेपासून जे आंदोलन सुरू केलं ते शेवटी अयोध्येतल्या श्रीराम मंदिरापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिलेला आहे. आणि त्याचा फायदा घेऊन खरं म्हणजे प्रभू श्रीरामचंद्राच्या नावानं यांना सत्ता मिळालेली आहे. परंतु या सत्तेचा मदहोश त्यांना इतका झालेला आहे, अहंकार इतका वाढलेला आहे की भ्रष्टाचाराच्या अनेक ते सीमा पार करताना दिसत आहेत. म्हणजे तुम्ही बघत असाल की अनेक ठिकाणची सरकार फोडणं, त्याच्यामध्ये अनेक जे काही लोक आहेत त्यांना वाटेल त्यांच्या पाठीमागे ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्सच्या रेट टाकून त्यांना हैराण करणं आणि कोणत्याही पद्धतीनं ते सरकार ताब्यात घेणं, तिथले आमदार खासदार फोडणं किंवा एखादी कंपनी त्यांना अडचणीच होत असेल त्यांच्या माणसासाठी तर त्या कंपनीला हात धुवून तिच्या मागे लागणं, अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम यांनी केले. आणि जसं त्याचे काय म्हणतो आपण त्याला 100 अपराध होतात, अशा प्रकारची यांची आता अपराधाची जी मालिका आहे ती खूप मोठी झालेली आहे. त्याचा कडेलोट होण्याच्या ते मार्गावर आलेले आहे. आणि म्हणून आता सुद्धा अयोध्येतलं जे प्रभू श्रीरामचंद्र यांचं जे काही मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जे काही दान येतं त्या दान पेट्यातल्या चोऱ्या ह्या सगळ्यांनी ती पैशाची बंडल अक्षरशः खिशामध्ये घालून दररोज ते लंपास करायचे. आणि अशा प्रकारचं त्यांनी कोट्यावधी रुपयाचा फ्रॉड तिथे केलेला आहे. आणि हे सगळं उघडं पडलं याचं कारण की काही जे संत महंत आहेत त्यांच्या जागरूक भूमिकेमुळे, काही पत्रकारांच्या मुळे नंतर लक्षात आलं की इथे जे नियुक्त केलेले न्यासातले जे काही 13 ते 15 पदाधिकारी हे सगळे भारतीय जनता पक्षाचे, म्हणजे चोरी करणारे, चोरीला पाठीमागे घालणारे आणि चोरीमध्ये सहभागी असणारे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. ते अनेक न्यासावरती आहेत. आणि म्हणून या सगळ्यांना आता तिथून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. भारतीय जनता पक्षापासून प्रभू श्रीरामचंद्राला सोडवण्याची गरज आहे. आणि ते आंदोलन प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत त्यांना ते सर्वसामान्य आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत आहे, त्यांना त्यापासून सोडवण्यासाठी एक जन आंदोलन महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून 18 तारखेला आम्ही साहेब त्या ठिकाणी येत आहेत. रामरक्षा होईल, प्रभू रामचंद्राची तिथं आरती होईल. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हजर आहेत. तर हे आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खत यांनी स्पष्ट केलेले आहे. आणि विधानसभेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जे आतापर्यंत कुठल्याही प्रश्नावरती प्रकाश टाकला गेला होता असे आमदार यांनी विविध प्रश्नावरती तिथे विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून सरकारला ते मंजूर करावे, त्याच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे विविध प्रश्न तिथे उपस्थित केले गेले आहेत. कॅमेरामॅन सुनील मोरेसा, मी संजय जाधव, साम टीव्ही, मेहकर, बुलढाणा.